हाय हॅलो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो रुटीन वगैरेचं असं नाही आहे. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी माझे जे गॅस आहे तर तो कसं क्लीन करते, त्याचे बर्नल्स असतात ते आणि त्याचे जे प्लेट्स असतात तर ते कशा क्लीन करते ना, तर ते शेअर करणार आहे मी तुमच्याशी. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप जास्त असं घासावंही लागत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण आपले गॅस आहे तर तो क्लीन करू शकतो. तर बऱ्याच वेळा काय होतं, गॅसवर उतू जातं, त्याच्यानंतर मग ते व्यवस्थित क्लीन होत नाही आणि ज्या प्लेट्स असतात तर त्या बघू शकतात बऱ्याचशा खराब झालेल्या आहेत आणि ते तेलकट आहे ते, किंवा चिकट असे डाग जे असतात तर तो आपण घासतो पण ते तेलकट असे डाग आहे ना तर ते बऱ्याच वेळेला चिटकून राहिल्यामुळे, किंवा आपण अगदी सांडल्या बऱ्याच वेळेला घाईमध्ये सांडल्या आपण ते फक्त कपड्याने पुसून घेतो, ते साबणाने वगैरे काही घासत नाही, त्यामुळे त्याचे जे डाग असतात तर ते तसेच राहतात आणि त्याच्या प्लेट्समध्ये पण अडकलेले असतात. तर ते आपल्याला क्लीन करण्यासाठी अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केली. तर बऱ्याच वेळा मी नेहमी अगदी याच पद्धतीने मी ते सर्व क्लीन करते. तर अगदी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा वगैरे क्लीन करते. अगदी सततच क्लीन नाही होत करणं, पण ते खूप जास्त साठलं तर ते जे आहे तर ते घासायला खूप वेळ लागेल, त्याची जी डस्ट आहे ती, आणि वेळही लागेल. त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्युअस ते घासणं ते पण थोडंसं त्रासदायकच राहील. त्यामुळे मी अगदी सोपी पद्धत वापरलेली आहे. तर त्यासाठी मी सर्वात आधी एका मोठ्या स्टीलच्या घमेल्यामध्ये जे बर्नल्स आहेत तर ते काढून घेतले आणि ज्या प्लेट्स आहेत तर त्या पण घेतलेत. त्याच्यावर मी गरम पाणी टाकलेलं आहे. साधारणतः 1-2 तांबे इतकं गरम पाणी टाकले, ते पूर्ण बुडेल इतकं पाणी टाकलेलं आहे मी गरम. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे डिशवॉश लिक्विड आहे तर ते ॲड केलं. त्याच्यानंतर 1 चमचाभर खाण्याचा सोडा जो आहे तर तो ॲड केला, 1 चमचाभर सायट्रिक ॲसिड आहे ते ॲड केलं आणि एक अर्धा कप इतकं अंदाजे व्हिनेगर ॲड केलेलं आहे. आणि हे साधारणतः अर्धा ते पाऊण तास मी तसंच ठेवून दिलं आहे. त्याला बिलकुल घासलं वगैरे काही नाही आहे, असंच ठेवून दिले. आणि त्याचं जे व्हिनेगर किंवा सोडा वगैरे टाकल्यानंतर ते त्याचे चांगला फेस आला होता. तर तुम्ही बघू शकता 1 पाऊण तासानंतर मी बघते येते तर त्याचा फेस आहे तर तो पूर्ण गेलेला आहे. आणि त्याचे प्लेट्स आहेत तर त्या मी थोड्याशा हाताने साफ केल्या आणि बर्नल जे आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झाला आहे आणि जो पूर्ण ब्लॅक झालेला होता कलर तर तो बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. आणि आता ते मी काय करणार आहे, जे तारेची घासणी आहे तर त्याने थोडंसं घासून घेणार आहे. अगदी खूप वेळ आपल्याला घासायची बिलकुल आवश्यकता पडत नाही आणि या पद्धतीचे लिक्विड आहे त्याच्यामुळे त्याची जी डस्ट आहे तर ती पण अगदी पटकन साफ केली जाते. आणि जे प्लेट्स आहेत तर त्याच्यावर जे तेलाचे चिकट डाग असतात राहिलेले, की जे आपल्याला घासून रोजच्या रोज घासून निघत नाहीत, तर ते डाग आहेत तर ते पण अगदी सोप्या पद्धतीने निघून जातील. तर बघू शकता तुम्ही. तर हे मी तारेच्या घासणीनेच त्याचे कोणे वगैरे आहेत तर ते घासणार आहे. तर ते त्याचं जे डिझाईन आहे ना तर त्यामुळे ते कोण्यामध्ये आपल्याला घासता व्यवस्थित येत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त खराब झालेले असतात ह्या प्लेट्स. तर या पद्धतीने तुम्ही एकदा जे गॅसचे जे प्लेट्स आहेत आणि बर्नर्स आहेत तर ते तुम्ही नक्की क्लीन करून बघा. याच पद्धतीने करून बघा. अगदी हलक्या हाताने पण आपल्याला ते घासलं तरी पण ते सहज निघून जातं. तर साधारणतः हे पूर्ण लिक्विडमध्ये भिजवल्यानंतर मी जे घासलं ना ते अगदी 5 ते 10 मिनटाचंच हे जे घासण्याचं काम आहे तर ते झालं आहे. खूप जास्त वेळ नाही लागला आणि खूप जास्त हात पण नाही दुखून येत त्याच्यामुळे. तर याच पद्धतीने तुम्ही क्लीन करून बघा. अतिशय चकाचक निघतात, अतिशय क्लीन निघतात आणि माझे पूर्णपणे घासून झालं आहे. आणि बघू शकता तुम्ही, एकदा मी पाण्यातून धुवून काढलं आहे तर ते परत एकदा पाण्यामध्ये आपल्याला त्याचं साबण जे आहे ते निघण्यासाठी एकदा धुवून घ्यायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कोणताही त्रास न होता आपण हे बर्नल्स आहेत गॅसचे आणि त्याच्या प्लेट्स आहेत तर त्या क्लीन केल्यात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.